नानाभाऊ आलेच नाही. आता त्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना इतकं विचारा. पण वेळ नव्हता की मामा चौकात 4 वेळा येऊन पण आपल्या कार्यकर्त्यांना 2 मिनिटं थांबून हे नाही सांगू शकले की मला दिल्लीमध्ये जायचं आहे म्हणून. असे लोक सांगतात. स्वतः नानाभाऊ आपल्या कार्यकर्त्यासाठी इथे 1 मिनिटं पण थांबून वेळ दिला नाही. खासदार के काम नाली रोड गली रास्ते बनाना नहीं होता है, बड़ी बड़ी योजनाएं लाके उसको लागू करना होता है. और वो आज अशी परिस्थिती झालेली आहे सुनील मेंढे साहेबांची की कोणाला काय बोलावं, कारण त्यांनी कोणासाठी कामच केलेलं नाही. त्यांनी एक पैशाचं काम केलं नाही. त्यांनी फक्त आपला ठेकेदारीचा विकास केला. ते गोंदिया बंधाराचे ठेकेदार आता विदेशाचे ठेकेदार झाले आहेत. की कोणतं काम सुनील मेंढेजींच्या इथे सुरू आहे. गोंदिया भंडाराच्या कॉन्ट्रॅक्टर म्हणून ते सांगून राहिले. कोणतं काम सुरू आहे गोंदिया भंडारामध्ये त्यांच्या नावाच्या? आता त्यांच्याकडे तुमच्याकडे प्रूफ आहे का? बीच में सोशल मीडिया पे चल रहा था कि सुनील मेंढे जी के भूमि पूजन का बोर्ड दिखाओ और इनाम पाओ. लोग बोर्ड ले लेके फोटो लेके जा रहे पर इनामों का कोई अभी तक कोई हिसाब किताब नहीं लगा. पूरे गोंदिया तालुका में 2 बोर्ड नजर आए हैं. एक सोनी तो हम इस्तीफा लेने के लिए ढूंढ रहे कि प्रभाग कहाँ है? नंबर 15 में और खाली बोर्ड दिखाओ और इनाम पाओ. ये योजना अभी भी चालू है. सुनील मेंढे साहब ने काम करे. सब सुनील मेंढे साहब ने काम किए तो सुनील मेंढे साहब अपने नाम से वोट, मोदी जी के नाम से क्यों वोट मांग रहे? मोदी जी हमारे नेता है. हम अपने नेता के नाम से वोट नहीं मारेंगे तो तुम्हारा काम करने वाला व्यक्ति काम करना खुद अपने लिए वोट मांगता है. मोदी जी के नाम से वोट नहीं मांगना चाहिए. और रही बात आती है बात करते हैं आदिवासी समाज की. आदिवासी समाज में मैं खुद आदिवासी शहर अध्यक्ष, मेरे को 3 साल में खासदार के निधि से मेरे आदिवासी समाज के लिए एक भी काम नहीं मिले. कैसी सरकार है ये? नाम के लिए आदिवासी. राशन दुकान में फटी साड़ियाँ दे रहे गरीबों को. इतनी शोकांति क्या है? मजाक उड़ा रहे. नई साड़ियाँ दे रहे, फटी साड़ियाँ नहीं दे रहे. हमने देते नमस्कार, मी संघर्ष उकरे आणि आपण पाहतात झकास मराठी. झकास मराठीवर आपण सतत लोकसभा निवडणुकीचे काही चित्र राहणार आहेत ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो. भंडारा गोंदिया लोकसभा ही संपूर्ण देशामध्ये सध्या चर्चित लोकसभा आहे, कारण ह्या लोकसभा क्षेत्रातून स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले येतात. ह्याच लोकसभा क्षेत्रातून माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान राज्यसभेचे खासदार प्रफुल्ल पटेल साहेब येतात आणि असे दिग्गज नेते असल्यामुळे ह्या भंडारा गोंदिया लोकसभेची चर्चा सध्या देशामध्ये होत आहे. ह्या भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात यावर्षी कोण जिंकेल? भाजपकडून पुन्हा खासदार सुनील मेंढे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी देण्यात आली आणि काँग्रेसकडून आहेत प्रशांत पडोले. हे सध्या नवीन कॅन्डिडेट आहेत. तर सर्वसामान्य लोक ह्या दोघंही उमेदवारांना कसे बघतात, त्यांच्या मनात काय आहे? आज आम्ही आहोत गोंदियातील मामा चौकमध्ये आणि मामा चौकातील एक सुप्रसिद्ध अशी लक्ष्मी स्वीट्स हॉटेल आहे कावडेजीची. त्या हॉटेलमध्ये बसले आहोत. ह्या ठिकाणी काही गोंदिया शहरातील काही भाजपचे कार्यकर्ते, काँग्रेसचे कार्यकर्ते, नगर परिषदेचे काही पदाधिकारी, माजी पदाधिकारी उपस्थित आहेत. आपण यांच्याशी ह्या लोकसभा क्षेत्राचे काय चित्र राहणार आहेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. काय नाव आहे तुमचं? बालाधरेजी, आता 19 एप्रिलला लोकसभेच्या निवडणुका आहेत. काय राहतील चित्र यावर्षी लोकसभेला? यावर्षी बहुतेक जे आहे काँग्रेस आणि दोघांमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये लढत आहे. कोणाचे जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत? 50% दोघांचे आहे. 50% आहेत. मागच्या वर्षी सुनील मेंढे तब्बल जवळपास 2 लाख मतांनी विजयी झाले होते. मग हो, पण या वेळेला हे चित्र आहे 50% असण्याची संभावना दिसते. कसं 50-50 कसं? 50-50 म्हणजे सुनील मेंढे जे आहे ते ऑलरेडी स्टँडिंग खासदार आहेत. त्यांचं 5 वर्षाचं कार्यकाळ आपल्याला कसं वाटलं? हां, तर त्या कारकिर्दीप्रमाणे त्यांची संभावना 100% पेक्षा 50%वर आली. सुनील मेंढेजीच्या 5 वर्षाच्या कार्यकाळाकडे कसे पाहता आपण? कामं केली सुनील मेंढेंनी 5 वर्षात? असं दिसत तर नाही आहे. दिसत नाही आहेत. रोड म्हणजे ग्राउंड लेवलवर तसा दिसत नाही.
मेंढेजीचं कामं दिसत नाही. हां पण प्रशांत पडोले हे सुद्धा नवीन कॅन्डिडेट आहेत यावर्षी. हा, तर त्यांच्या कारकिर्दीमध्ये आपण आकलन करू शकत नाही. बरं, म्हणजे मेंढेजीला आम्ही 5 वर्ष पाहिले, त्यांना पाहिले नाही. हां, बरं, त्याच्यामुळे काय आहे की यांच्या कारकिर्दीचं आकलन केलं तर यांची जी श्रेणी आहे बरं. ती 50%वर गेली आणि त्यांना आपण पाहिलं नाही आहे, तर त्याच्या अनुषंगाने त्यांची संभावना 50% आहे. बरं. 50-50चे चान्सेस ह्या वर्षी राहणार आहात दोघे. काय नाव आहे तुमचं? माझे नाव रमण कुमार उके. उके साहेब, 19 एप्रिलला लोकसभेच्या निवडणुका आहेत भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या. काय सांगता, कोण होईल भंडारा गोंदियाचा पुढचा खासदार? ते तर नक्कीच आहे. आता सर्व मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे सगळे मिळून जे मदत करत आहेत आणि आमचे मेन आमचे राष्ट्रीय नेता माननीय प्रफुल्लभाई पटेल त्यांच्या नेतृत्वामार्फत आम्हाला जो आदेश भेटलेला आहे की आम्ही सुनील मेंढे साहेबांच्या पूर्णपणे महायुतीमध्ये आपण आहात. महायुतीमध्ये आहात. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा संघटन सचिव आहे. अजित पवार गटाचे आपण आहात. नाही प्रफुल्लभाई अजित पवार प्रफुल्लभाई गट हां. अजित पवार. आणि ह्या वर्षी हां. आणि 300 पारचा जो आकडा आहे 400 पारचा. 400 पारचा जो आकडा आहे आपल्या गोंदिया जिल्ह्यातून सुनील भाऊ मेंढे हे नेमके जिंकून येतील हे आम्ही राष्ट्रवादी तर्फे आम्ही सगळं प्रयास करत त्यांची जागा आहोत. फिक्स आहे 400 फिक्स आहे 100%. का बरं? का बरं? 5 वर्षाचा कार्यकाळ त्यांचा चांगला राहिला. काय कामं झाली 5 वर्ष? काम झाले आहेत, दिसत नाही आहेत लोकांना, परंतु काम झालेले आहेत. काम झाले आहेत, ते काम दिसत नाही, अदृश्य काम आहेत. काय सांगाल गोल्डी भाऊ, आपण भाजपचे कार्यकर्ते आहात, काय सांगता लोकांना, कोणत्या मुद्द्यांवर यावर्षी मत मागता आपण? कारण की विरोधकांना काही बोलण्याकरिता नाही आहे म्हणून ते बोलत आहे की सुनील मेंढे नाही आलेत. नाहीतर सुनील मेंढेला बघायचं आहे तुम्हाला तर एअरपोर्टमध्ये बघून बघा की जे 20 वर्षापासून बंद होता. तुम्ही रेल्वे स्टेशनमध्ये जाऊन बघा की सुनील मेंढे आहेत की नाही आहे. तुम्ही कोविडच्या काळात बघा की सर्व कुठे होते आणि सुनील मेंढे साहेब कुठे होते. म्हणजे ह्या वर्षी सुनील मेंढे साहेब नक्की 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 जिंकू. हो. काँग्रेसचे प्रशांत पडोले यांच्याकडे कसे पाहता? हे कोण आहेत? मी ओळखतच नाही. हे कोण आहेत? हे आहेत कोण? काँग्रेसचे आहेत का? 2014 मध्ये बघा की ते कुठे होते त्या निवडणुकीमध्ये आणि आता कुठे आहेत ते अगोदर लोकांनी विचार करून आपलं मत टाकतील. आता प्रफुल्लभाई पटेल यांचा पाठिंबा आहे त्यांच्यासोबत आणि त्यांची जीत नक्की आहे, निश्चिंत आहे सुनील भाऊ मेंढेंची जी नक्की आहे. काय सांगाल, हे म्हणत आहेत की सुनील मेंढेंनी 5 वर्ष कामं केली आणि पुन्हा ते यावर्षी निवडून येणार आहेत. हो निवडून येतीलच. त्यांच्या मागे अजून प्रफुल्लभाई आहेत. प्रफुल्लभाई आहेत सोबत, जयंत साहेब आहेत, मोठे मोठे पदाधिकारी आहेत. आम्हाला पूर्ण आदेश- भाजपा आहे, भाजपा पार्टी आहे मोठी. आम्हाला आदेश झालेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे माननीय प्रफुल्लभाई पटेल आणि काय राजेंद्र सांगता? साहेबांचा आपण ज्या आदेश मामा आलेला आहे. चौकामध्ये आता आहोत, ह्याच मामा चौकामध्ये काल आपले नाना पटोले यांची सभा होती. त्या सभेचं काही इम्पॅक्ट होईल असं वाटते का? ते आलेच नाही ना, आम्ही नव्हतोच. नानाभाऊ आलेच नाही. आता त्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना जवळ विचारा. इतकं पण वेळ नव्हता की मामा चौकात 4 वेळा येऊन पण आपल्या कार्यकर्त्यांना 2 मिनिटं थांबून हे नाही सांगू शकले की मला दिल्लीमध्ये जायचं आहे म्हणून. असे लोक सांगतात. स्वतः नाना भाऊ आपल्या कार्यकर्त्यासाठी इथे 1 मिनिटं पण थांबून वेळ दिला नाही. फक्त ते भाजपचे जे लोक आहेत त्यांच्याजवळ संपर्क आहेत. कारण की काँग्रेसचे काही कार्यकर्ते वाचलेच नाही आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते नाही. नाही म्हणून तर ते संपर्कात कोणाचे आहेत? भाजपचे कार्यकर्त्यांचे. नाना भाऊ रमेश भाऊ कोण आहे? भाजपचे आहेत. बंटी पंचबुद्धे कोण होता? भाजपचे आहे. त्यांच्या घरी जाऊन काय तुम्ही आपल्या पक्षाला मजबूत करा जे पूर्ण निस्तनाबूत झालेलं आहे. मग यावर्षी काही लोक महागाई बेरोजगारीचे मुद्दे मांडत आहेत, युवकांना रोजगार नाही भेटलं, ह्या विषयाकडे कसे पाहता? माननीय नरेंद्र मोदीजींच्या एकच आहे की रोजगार पाहिजे तुम्हाला तर तुम्ही रोजगार देणारे बना. मेक इन इंडिया हे त्यांचं नवीन स्वप्न आहे. त्यामध्ये तुम्ही सहभाग व्हा आणि त्याच्या पूर्ण डाटा आहे की 50 करोड लोकांना त्यांनी मेक इन इंडियामध्ये रोजगार दिलेला आहे. आता तुम्हाला नाही बघायचं आहे ते गोष्ट वेगळी आहे की तुमच्या डोळ्यासमोर पडदे लागले आहेत.
एक तुमच्यावर एक गांधी परिवारचा चष्मा लागलेला आहे की ते उघडू नाही शकत तुम्ही. फक्त इतकंच बोलणं. बरं, रोजगाराच्या विषयी बोलले. आणखी काही लोक आहेत. मॅडम काय नाव तुमचं? मेरा नाम धर्मिष्ठा सेंगर है. आप नगर परिषद में थे? नहीं, मैं भाजपा की जिला मंत्री हूँ. क्या कहेंगे इस बार किस तरीके से ये लोकसभा का चुनाव गोंदिया शहरवासी किस मुद्दे पे इस बार इलेक्शन लड़ने वाले हैं? देखो, मुद्दा तो भारतीय जनता पार्टी ने और माननीय प्रधानमंत्री जी ने कोई छोड़ा ही नहीं है. जितने भी भाजपा के मैनिफेस्टो के अंदर मुद्दे थे वो पूरे हो चुके हैं. वो पूरे भारत ने देखा है. और जैसे राम मंदिर है, 370 की कलम है, ये सब भाजपा ने पूरा करी है. कैसा है कि जो काम है भाजपा के, नरेंद्र मोदी जी की जो योजनाएं हैं, उन्होंने जो देश भर में जो महिलाओं के लिए आरक्षण लाए 33% का, जो 60 साल में आज तक की किसी सरकार ने नहीं लाई, जो नरेंद्र मोदी जी की पूरी योजनाएं हैं, जिसके अंदर में चाहे वो शौचालय की योजना हो, चाहे वो घरकुल की योजना हो, या युवाओं को रोजगार देने की योजना हो, उनके काम बोलते हैं जी. जो उनके काम है उसके कारण उनके जो यहाँ के सांसद हैं उनके काम बोलते हैं. आप गोंदिया का एयरपोर्ट देख लीजिए. गोंदिया के अंदर में एयरपोर्ट था लेकिन वहाँ से फ्लाइट नहीं उठती थी. हमारे सुनील मेंढे जी के प्रयत्नों के बाद में यहाँ पे फ्लाइट शुरू हुई. आप पहले टप्पे में गोंदिया का रेलवे स्टेशन देखिए. पहले टप्पे में भारत के अंदर में जो 50 रेलवे स्टेशनों का कायाकल्प हो रहा है उसके अंदर में गोंदिया का रेलवे स्टेशन का नाम है. ये हमारे सुनील जी मेंढे की मेहनत है कि उन्होंने खींच के पहले 50 के अंदर में गोंदिया रेलवे स्टेशन का नाम लाए. यहाँ पे युवाओं के रोजगार के लिए उन्होंने मेड़ावा लिए. मेड़ावा लेने के बाद उन्होंने 4000 गोंदिया के युवाओं को नौकरी दिए है. ये हमारे खासदार के काम है. खासदार के काम नाली, रोड, गली, रास्ते बनाना नहीं होता है. बड़ी बड़ी योजनाएं लाके उसको लागू करना होता है और वो हमारे खासदार कर रहे हैं. यहाँ निश्चित ही सुनील जी मेंढे भारी बहुमत से विजय होने वाले हैं. खासदारांचे कामं रोड, रस्ते, गल्ली नाली बनवण्याचे नाही तर मोठमोठ्या योजना राबवण्याचे त्यांचं काम आहे. आणि सुनील मेंढेजींनी 5 वर्ष ठसकून कामं केलं आणि त्या कामाच्या भरवशावर यावर्षी ते निवडणूक लढत आहेत असे भाजपचे कार्यकर्ते म्हणत आहेत. काय सांगाल? अगदी खोटं आहे हे. तुम्हाला सांगतो, जर सुनील मेंढे साहेबांनी कामं केले असते तर BHL प्रोजेक्ट आतापर्यंत बंद पडलेला नसता. आणि आता आमच्या बहिणीनं सांगितलं की 4000 लोकांना नोकरी दिलं. अरे नोकरी द्यायचं असलं तर हे बंद पडलं असतं का? इथं 7000 लोकांना नोकरी लागू शकते पण भेलमध्ये. पण सुनील मेंढे साहेबांनी एक म्हणजे मी सांगतो, आज अशी परिस्थिती झालेली आहे सुनील मेंढे साहेबांची की कोणाला काय बोलावं. कारण त्यांनी कोणासाठी कामच केलेलं नाही. त्यांनी एक पैशाचं काम केलं नाही. त्यांनी फक्त आपला ठेकेदारीचा विकास केला. ते गोंदिया बंदराचे ठेकेदार आता विदेशाचे ठेकेदार झाले आहेत. म्हणजे त्यांच्याकडे हजारो कोटीचं काम आहे. जनतेसाठी एक पैशाचं त्यांनी काम नाही केला. आणि तुम्हाला सांगतो, जे आता सांगितलं की रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्टचं जसं सांगितलं असेल, आता तुम्हाला माहीत आहे जे त्यांनी फ्लाईट आणलेली होती ते 2 महिन्यात बंद पडली. तुम्हाला माहीत आहे ना. पुन्हा सुरू केली. पुन्हा कोणी सुरू केली तेही तुम्हाला माहीत आहे. पण त्याच्यात त्यांचा काहीच वाटा नाही. त्यांना या विचारा की कोणतं काम सुनील मेंढेजींच्या इथे सुरू आहे. गोंदिया भंडाराच्या कॉन्ट्रॅक्टर म्हणून ते सांगून राहिले. कोणतं काम सुरू आहे गोंदिया भंडारामध्ये त्यांच्या नावाच्या? आता त्यांच्याकडे तुमच्याकडे प्रूफ आहे का की विदेशात काम सुरू? आणखी कोणी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी काही पण करून राहिला ते काही गलत नाही आहे याच्यात. गलत आहे का? गलत आहे का? शेतकरीसाठी मोठ्या प्रमाणाने काम करणारा माणूस सुनील बाबू मेंढे आहेत. आणखी हे जे विकासाच्या बाबत जे बोलून राहिले, हिंदीत सांगतो आता तुम्हाला. ये जो विकास की बात कर रहे हैं, आपके जितने भी फ्लाईओवर है जो रेलवे ट्रैक के अंडर आते हैं, उनका काम सुनील भैया मेंढे ने शुरू कर दिया है. जो स्टेट हाईवे थे उसको नेशनल हाईवे में कन्वर्ट कर दिया है. 50 देश के अंदर में जो नवीनीकरण का जो प्रोजेक्ट है रेलवे स्टेशन का, उसमें गोंदिया का नाम सबसे पहला है. आपको एक बात बता दूं, कोरोना
कोरोना में वैक्सीनेशन में जितने भी देश में जितने भी शहर होंगे उसमें सबसे पहला और दूसरा नाम गोंदिया और भंडारा जिले का है। ऐसा काम हमारे नेता सुनील भैया मेंढे द्वारा किया गया है। इन लोग क्या अपोजिशन की बातें करते हैं, ये इन्होंने कभी कोई काम किया ही नहीं। इन्होंने अभी, ये हमारे नेता है कांग्रेस के, इन्होंने अभी कुछ दिन पहले बोले थे हमारे नेता नाना भाऊ को अगर टिकट नहीं मिलेंगे तो इस्तीफा दे देंगे। हम तो इंतजार कर रहे हैं उनका कि इस्तीफा देंगे, आज तक इस्तीफा नहीं मिला। हम तो इस्तीफे का इंतजार क्या सांगाल? और एक मिनट ये बताते हैं, इनकी इच्छा है कि ये बोलते हैं कि हमारे मेंढे जी यहाँ दिखते नहीं। आपको एक बात बता देता हूँ, कॉन्स्टिट्यूंसी है बहुत बड़ी, सबका ध्यान रखना ये हमारे मेंढे जी का परम कर्तव्य है और उसी कर्तव्य को निभाते हुए वो चल रहे हैं। आपको इस बात का विश्वास दिलाता हूँ और ये कंफर्म है कि हफ्ते में वो 2 दिन गोंदिया दौरे पे रहते ही है। राजीनामा देना ऐकतो ना, ऐकतो, पुन्हा येतो मी, पुन्हा येतो। सबसे पहली बात मैंने जो कहा था वो कहा था कि नाना भाऊ चुनाव लड़ो या तो हमारा इस्तीफा लो। हमने इस्तीफा दे नहीं रहे थे, इस्तीफा लो बोले थे भैया। वो ये बात को समझ नहीं पाए। लावा वीडियो बीच में सोशल मीडिया पे चल रहा था कि सुनील मेंढे जी के भूमि पूजन का बोर्ड दिखाओ और इनाम पाओ। लोग बोर्ड ले लेके फोटो लेके जा रहे, पर इनामों का कोई अभी तक कोई हिसाब किताब नहीं लगा। पूरे गोंदिया तालुका में 2 बोर्ड नजर आए हैं, एक सोनी तो हम इस्तीफा लेने के लिए ढूंढ रहे कि प्रभाग नंबर 15 में। बाकी बोर्ड दिखाओ और इनाम पाओ, ये योजना अभी भी चालू है। एक मिनट सुन, शांत रहिए। ये लोकसभा चुनाव में इससे पहले हमारे जो इस प्रकार के जो प्रतिनिधि है सुनील जी मेंढे, उनको 5 साल का अनुभव है। उनका काम जो है रोड रास्ते नाली बनाने का नहीं है, वो नगर सेवक नहीं है, वो सांसद है, वो जनप्रतिनिधि केंद्र के है। उनका काम है केंद्र की पूरी स्कीम गोंदिया भंडारा जिले में लेके आना, जिन्होंने अपना काम बखूबी किया है। आयुष्मान भारत योजना इतनी शानदार तरीके से भारत सरकार ने लॉन्च की है, जिसको WHO ने प्रमाणित किया है और पूरे वर्ल्ड में सबसे ज़्यादा सफल है आयुष्मान भारत कार्ड योजना हुई है। आज गोंदिया जिले में आप मुझे बता दीजिए कि कौन से रोड रास्ते का काम चालू नहीं है जो केंद्र सरकार बना रहा है। और है ना हमारे एक मिनट और देखिए, गोंदिया में जितनी भी फ्लाईओवर्स है, जितने BRO है, वो केंद्र सरकार के द्वारा बनाए जा रहे हैं। हे तर म्हणत आहेत की सुनील मेंढे कामच करतात, तुम्ही आरोप करता। मैं सिर्फ मैं एक चीज बताना चाहता हूँ, ये सुनील मेंढे साहब के खासदार की फंड का हिसाब दे दो मेरे को, बस हिसाब दे दो कि कौन से गांव में कौन से शहर में। नाना भाऊ 3 साल सांसद थे, बेल प्रकरण के लिए जो बात कर रहे थे, नाना भाऊ ने कितने प्रयास किया, कौन सा आवाज उठा लिया, एक काम नहीं है ना। नाना भाऊ भाजपकडून नाना भाऊ इथून निवडून गेले होते, का नाना भाऊनी राजीनामा दिला? नाना भाऊनी याच्यासाठी राजीनामा दिला की जे बहुजनांचे शेतकऱ्यांचे प्रश्न, जे ओबीसीचे प्रश्न ठेवूनही मोदी सरकारचे कान एकदम बधीर झाले होते, त्याच्यामुळे नाना भाऊनी आपल्या खासदारीचा राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये आल्यानंतर विधानसभा अध्यक्ष झाले जेव्हा आपल्या महाराष्ट्र सरकार आली, आणि एकमेव पूर्ण देशात एकमेव विधानसभा अध्यक्ष असे होते। देश में सबसे ज्यादा खुश है तो सिर्फ सम्मान योजना के थ्रू किसान, उसके अलावा दूसरा कोई खुश नहीं है, ऐसा बोल सकते होंगे। तो ये कोई तोहमत वाली बात नहीं है। नाना भाऊ का इस्तीफा देना एकदम गलत था। वो जनता के साथ में उस समय 2014 में उनने खिलवाड़ की है, तो ताकि उनको 2 साल से वो ब्रिज गिरा है, अभी तक सांसद महोदय को वो ब्रिज की याद नहीं आई। 2 वर्षापासून छोटा ब्रिज तुटलेला आहे। किसानों को सम्मान निधि की आवश्यकता नहीं है, किसान को MSP की आवश्यकता है। बताओ, जो 450 रुपए का DAP 1200 रुपए में मिल रहा है, ये कौन सा किसानों की धान 2000 की धान हुई क्या 6000 की? जब 450 का DAP 1450 हो गया, ये कैसी किसान सम्मान निधि है? 1 एकड़ में प्रति एकड़ मिल रहा है, प्रति किसान को 6000 रुपए केंद्र शासन की तरफ से मिल रहा है। ये किस चीज के लिए मिल रहा है? किसानों को मिल रहा है और NSP के द्वारा धान के बोनस के रूप में 700 रुपए प्रति किसानों के बराबर पहुंचा जा रहा है। कौन बोलता है? आप हिसाब लगाओ, 1 हेक्टेयर में 14000 रुपए दे रहे, कितना होता है पर कुंटल? बताओ ना, आप मेरे को बताओ। 450 का DAP जो 1400, यह स्कीम भाजपा सरकार ने लाई है, कांग्रेस ने कभी लाई है? जिन्होंने किसान के लिए किसानों का नेता
बोल करके नेता बने और किसानों के साथ धोखा किया। ऐसे नेता की क्या बात करना। ये बोलते हैं कि अब हमारे नेता यहाँ पे आते नहीं, गोंदिया की तरफ उनका ध्यान नहीं है। हफ्ते में 2 दिन आते हैं, हफ्ते में 2 दिन आते हैं, लेकिन इनके नेता अपना मंच लगाकर चले जाओ आसगांव में और अपनी सभा में ही नहीं आ पाते। जब जीतने के पहले वो नहीं आ पा रहे तो जीतने के बाद क्या आएंगे? आणखी काय लोक आहेत, काय सांगाल? क्या आएंगे इनके नेता? सिद्धिकांत भैया ने भी बोले हैं क्या सुनील मेंढे साहब ने काम किए सब सुनील मेंढे साहब ने काम किए तो सुनील मेंढे साहब ने अपने नाम से वोट, मोदी जी के नाम से क्यों वोट मांग रहे हैं? मोदी जी हमारे नेता है, हम अपने नेता के नाम से वोट नहीं मारेंगे तो तुम्हारा काम करने वाला व्यक्ति काम करना खुद अपने लिए वोट मांगता है, मोदी जी के नाम से वोट नहीं मांगना चाहिए। और रही बात आती है बात करते हैं आदिवासी समाज की। आदिवासी समाज में मैं खुद आदिवासी शहर अध्यक्ष, मेरे को 3 साल में खासदार के निधि से मेरे आदिवासी समाज के लिए एक भी काम नहीं मिले। कैसी सरकार है ये? नाम के लिए आदिवासी दिखा देते हैं। बता दो 42 विभाग में प्रूफ कर देगा मेरे करते में। इनका बोलना है कि रोड गली नल्ली इन्होंने क्यों नहीं बनाए। अरे तो हमारे प्रतिनिधि बना रहे ना गोपाल भैया, जाके देखो ना कितना रोड नल्ली गली चाहिए। तो चलो अभी आपको दिखा देता हूँ। यहाँ पे हमारे प्रतिनिधि है ना, हमारे लीडर है ना, विधायक यहाँ पे काम कर रहे हैं, उनको निधि देने का भी काम हमारी भारतीय जनता पार्टी सरकार कर रही है। गोंदियामध्ये अपक्ष आमदार विनोद अग्रवाल आहेत, रोड रस्ता बनवण्याची जबाबदारी तर त्यांची आहे। जनताचे आमदार जनताचे नाही राहिले, निधी पण आमची भारतीय जनता पार्टी जनताचे आमदार जनताचे नाही राहिले। कोणाचे झाले? ते कधी एनसीबी सोबत युती करतात, पंचायत समितीमध्ये एपीएमसी मध्ये काँग्रेस सोबत युती करतात। ते जनताचे आमदार जनताचे नाही राहिले, ते जनताला बळगवण्याचे काम करत आहेत। ते तर हजारो करोडचे काम आणत आहेत। काही नाहीये, त्यांनी मोठे मोठे बोर्ड लावले 65 करोड या 65 करोड 265 करोडचे कामं लावले, एक पण भूमिपूजन दाखवा त्यांच्यातून। आता सध्या 6 महिने अगोदरचा भूमिपूजन करत आहेत करतात ते पण। काय म्हणतो तुम्ही? चुनाव उसी दिन एक तरफा हो गया था। नाना भाव पटोले ने स्वयं यहाँ चुनाव लड़ना था, वो क्यों नहीं लड़े? मेरा पहला सवाल। और दूसरी बात, उन्होंने जो कैंडिडेट दिए हैं वो 2014 के विधानसभा के चुनाव के अंदर में उन्होंने 2151 वोट लिए हैं। ये उनकी खुद की कार्यक्षमता है। कितना? 2151। ऐसे डमी कैंडिडेट तो दिए हैं। भाजपा पहले से ही चुनाव जीती हुई है, ये सीट जीती हुई है भाजपा। भैया मैं इनको सिर्फ एक ही बात पूछना चाहता हूँ, एक बात का जवाब। इन्होंने इनके प्रत्याशी है डॉक्टर, ठीक है, कई सालों से डॉक्टरी कर रहे हैं, उनके बहुत सारे पेशेंट हैं, वो अभी राजनीति में आ गए। उन पेशेंटों का क्या होगा जो इतने सालों से बेचारे इलाज करने के लिए क्या बोलते डॉक्टर साहब के पास आ रहे। अब इनको तो चाहिए 30 दिन में से 28 दिन गोंदिया में, तो भंडारा तो वो जा नहीं सकते, ये तो कैप्चर करने वाले। इनकी डिमांड ये है कि हमको 28 दिन गोंदिया में होना। कांग्रेस के जमाने में डुप्लीकेट ठा के ओरिजिनल का टेस्ट भूल गए लोग, अब वर्क नहीं दिख रहा है उनको। वर्क जो काम हो रहा है ना, और कौन सी जो भी चीज़ है पॉलिसी राष्ट्रीय विचारधारा पे ये चुनाव होते हैं। और ये बता रहे सम्मान निधि में राशन दुकान में फटी साड़ियाँ दे रहे गरीबों को, इतनी शोकांति क्या है? मजाक उड़ा रहे। नई साड़ियाँ दे रहे, फटी साड़ियाँ नहीं दे रहे। हमने देखे, हम ग्राउंड पे काम कर रहे हैं। विपक्ष नई साड़ियाँ दे रहे। 10 बार अभी पिछले 6 महीने पहले 33% इलेक्ट्रिक बिल बढ़े थे, अभी और 10% बढ़ा दिए। अरे भैया गर्मियों के दिनों में फिर तुम इलेक्ट्रिक बिल बढ़ा। हम लोग सब्सिडी भी दे रहे हैं 78,000 की सब्सिडी भी दे रहे हैं उसके पीछे में कि जब तुमको इतना लगा है। किसानों को जब सोलर पंप दिया जाता है, जहाँ से लाइन कलेक्शन नहीं है वहीं सोलर पंप दिया जाता है, किसान कैसे भरेगा बताओ? आपने सम्मान निधि के नाम से 2000 रुपए दिया और उनको डीएपी का 1000 रुपए बढ़ा दिया। इलेक्ट्रिक बिल पे आपने सिर्फ 8 घंटे इलेक्ट्रिक मिलती है किसानों को। 5000 लोग गोंदिया शहर में 5000 लोगों ने सोलर के लिए आवेदन कर चुके हैं।